आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार। एकूण 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। 13 मे रोजी पार पडणार मतदान। पैशांचे ट्रक पुण्यात आलेत। देवेंद्र फडणवीस आज वाटप करतील। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप। रवींद्र धंगेकरांना स्टंटबाजी करण्याची सवय, मात्र पुणेकर सुज्ञ आहेत। धंगेकरांच्या फडणवीसांवरील आरोपांवर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। काही पक्षांची दखल घ्यावी अशी परिस्थिती नाही। राज ठाकरे महाराष्ट्रद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसले। संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। लंकेतू किस झाड की पत्ती, माझ्या नादी लागू नकोस। जे माझ्या नादी लागलेत त्यांचा पुरता बंदोबस्त केलाय। अजित पवारांचा निलेश लंकेंवर हल्ला बोल। अजितदादांना कुणीतरी चिठ्ठी लिहून दिली, त्यानंतर दादा बोलले। अजित पवारांनी केलेल्या टीकेवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया। तर विजय माझाच होणार, लंकेंचा विश्वास। लंकेंना दमदाटी करणाऱ्यांनी घरात दमदाटी करावी। लंकेंना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील। सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा। हनुमान मंदिराच्या पूजेसाठी तिसगावमध्ये गेलो होतो। लोकांच्या आग्रहाखातर खुर्चीवर बसलो। माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न। महाविकास आघाडी नेत्यांसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरण। पीडीसीसी बँकेच्या मॅनेजरवर निवडणूक आयोगाची कारवाई। बारामतीच्या मतदानाच्या एका दिवसाआधी बँक सुरू ठेवणं पडलं महागात। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर बँकेच्या आत 40 ते 50 कर्मचारी आढळून आले। निवडणूक आयोगाकडून बँक मॅनेजरवर निलंबनाची कारवाई। मतदानाआधी बँक रात्री 2 पर्यंत सुरू राहते, असं कधी घडलं नाही। पीडीसीसी बँक रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्यानं शरद पवारांचं वक्तव्य। भाजपप्रमाणे अजित पवारांनीही बँकेतून पैसे वाटले असतील। पीडीसीसी बँकच्या मॅनेजरवरील कारवाईवरून पटोलेंची प्रतिक्रिया। शिंदेंनी परवानगी दिली तर राजापूर विधानसभेची निवडणूक लढवणार। किरण सामंत राजापूर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक। साई रिसॉर्टचा अनधिकृत दुसरा मजला 10 दिवसांमध्ये पाडणार। सदानंद कदम यांची मुंबई उच्च न्यायालयात हमी। कदम यांच्याकडून न्यायालयाला लेखी प्रतिज्ञापत्र सादर।